नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या सेशनमध्ये आपण अर्थशास्त्र विषयाचे एक्सपेक्टेड आन्सर बघणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 2026 मध्ये. तर आपल्या वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे ते फॉलो करायला, जॉईन करायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. पहिला प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. तर भारताची घनता जी आहे ती 450च्या आसपास आहे आणि दक्षिण कोरियाची घनता जी आहे तर ती 530च्या आसपास आहे. 2017 मध्ये जो रिपोर्ट जाहीर झाला होता त्यानुसार भारताची 445 एवढी घनता होती आणि दक्षिण कोरियाची 527 एवढी घनता होती. मग मी एक रेंज घेतलेली आहे 450 आणि 530. तर भारताची लोकसंख्येची घनता मग जास्त होती का? नाही, कमी आहे. त्यामुळे ए स्टेटमेंट चुकीचं आहे. मग आता दुसरं स्टेटमेंट, 2017 मध्ये भारताच्या लोकसंख्येची घनता किती? 445. बांगलादेशपेक्षा कमी होती. बांगलादेशची 1200 प्लस. मग आपण जर बघितलं तिथं हे विधान बरोबर आहे, भारताची घनता कमी आहे बांगलादेशपेक्षा, म्हणजे बी फक्त इथं योग्य आहे. पुढे जाऊया. महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्था पीडीएस संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात एकूण 270.48 लाख शिधापत्रिका धारक होते. तर ऍक्च्युअली 270.84 लाख शिधापत्रिका धारक होते. पण आपण जर बघितलं तर हे स्टेटमेंट बरोबरच मानलं जाईल, कारण इथे काय विचारलेलं आहे, एवढे शिधापत्रिका धारक होते म्हणजे 270.48 लाख शिधापत्रिका धारक तर होतेच. ठीक आहे, एक्झॅक्ट आकडा काय आहे? 270.84. मग त्यामुळे जर बघितलं पहिलं स्टेटमेंट ते चुकीचं नाही ठरवणार, पहिलं स्टेटमेंट ते योग्यच देणार आहे आयोग, कारण तेवढे तर होतेच, त्याच्यापेक्षा जास्त होते पण हा आकडा फुलफिल इथं होतोय. ठीक आहे, एवढा बारीक डिफरन्स मला नाही वाटत आयोगामार्फत लक्षात घेतला जाईल, पण घेतला गेला तर मग उत्तर वेगळं येऊ शकतं. पण आयोगाचा जो पॅटर्न चालत आलेला आहे त्यानुसार एवढा मायनर डिफरन्स विचारात घेतला जाणार नाही. 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत राज्यात 51,636 रास्त भाव दुकानं कार्यरत होती. तर हे सुद्धा बरोबर आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत 1.55 कोटी कुटुंबांना आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणद्वारे शिधा वस्तूंचा लाभ देण्यात आला होता. तर एबीसी इथं बरोबर आहे. यावेळेचा पेपर जो आहे तो करंट ओरिएंटेड सेट करण्यात आला होता. सगळ्या विषयामध्ये तुम्हाला करंट ओरिएंटेड इन्फॉर्मेशन बघायला मिळेल. इको मग तुम्ही घ्या, जिओग्राफी पण घ्या, करंट ओरिएंटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळेल. तर एबीसी हे आपलं उत्तर असेल. पहिल्या आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी, सोपा क्वेश्चन आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 51 ते 56, चौथीचा 69 ते 74. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर आपल्या इथे येणार आहे. तेंडुलकर समितीने निदर्शनास आणल्याप्रमाणे दारिद्र्याची संकल्पना डॅडॅश या सारख्या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात सामाजिक वंचिततेशी संबंधित आहे. तर तेंडुलकर समितीने काय दारिद्र्य रेषा मोजताना काय ऍड करायला सांगितलं होतं? शिक्षण आणि जो काही आरोग्य आहे तर याविषयीचा खर्च जो आहे तो ऍड करायला लावलं होतं. मग आपण जर बघितलं तर किमान शिक्षण यायला पाहिजे. त्यानंतर आपण जर बघितलं तर टाळणेयुक्त रोगांपासून सुटका आवश्यक, म्हणजे इथं आरोग्याचा समावेश आपल्याला यामध्ये बघायला मिळतो. तर डी आणि ई तर आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर पुरेसे पोषण आवश्यक पाहिजे, म्हणजे अन्न, शिक्षण, आरोग्य हे त्यांच्या काय होतं? दारिद्र्याच्या टोपलीतील घटक होते. हे 3 घटक होते. मग आपल्याला ए डी ई ऑप्शन दिसतोय का? एडीई इथं नाही दिसत आहे, एडीई इथं नाही दिसत आहे, एडीई इथं पण नाही दिसत आहे. मग पुरेसा निवारा आणि वस्त्र उपलब्धता हे एकूणच सगळं उत्तर यायला हवं. पण मेन उत्तर काय आलं पाहिजे होतं? ए डी आणि ई, अन्न, शिक्षण, आरोग्य. तर आपलं उत्तर जे आहे ते वरीलपैकी सर्व द्यायलाच हवं आयोगाने. पुढे जाऊया. मातृत्व लाभ अधिनियम 1961 अंतर्गत बाळंतपणापूर्वी आणि नंतर महिलांसाठी असलेल्या रोजगार नियमांबाबत खालीलपैकी कोणती विधानं अयोग्य आहेत हे आपल्याला विचारण्यात आलेले आहे. अधिनियमानुसार बाळ जन्मल्यानंतर 6 आठवड्याची रजा अनिवार्य आहे. बरोबर आहे. अधिनियमानुसार बाळंतपणापूर्वी 6 आठवडे व नंतर 10 आठवड्याची रजा अनिवार्य आहे. तर बघा, या अधिनियमानुसार एकूण 26 आठवड्याची रजा मिळते. 26 आठवड्याची रजा मिळते. मग बाळंतपणापूर्वी जास्तीत जास्त 8 आठवड्याची रजा एखादी महिला घेऊ शकते आणि बाळंतपणानंतर जास्तीत जास्त जर आपण बघितलं तर 18 आठवड्याची रजा जी आहे ती एक महिला घेऊ शकते. मग 6 आणि 10 16 होतात.
त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि बाळंतपणा अगोदर 6 आठवड्यापेक्षा जास्त रजा घेतली जाऊ शकते, 8 आठवड्याची, आणि नंतर 18 आठवड्याची रजा घेतली जाऊ शकते. तर मातृत्व लाभ अधिनियम 1961 अंतर्गत बाळंतपणा अगोदर 8 आठवड्याची रजा आणि नंतर मग उरलेल्या 18 आठवड्याची रजा घेतली जाऊ शकते. 26 आठवड्याची रजा या अंतर्गत मिळते. बाळंतपणा अगोदर जर 6 आठवड्याची रजा तर अनिवार्य आहे, मग 6 आठवड्याची घेतली तर मग नंतर उरलेले 20 आठवडे रजा घेता येते. हा अधिनियम कर्मचारी किमान संख्या विचारात न घेता सर्व आस्थापनांना लागू आहे, अजिबात नाही. हा अधिनियम कोणत्या कंपनीला लागू आहे, तर मागच्या 12 महिन्यात काम केलेल्या आणि अशी कंपनी ज्यामध्ये 10 कामगार काम करतात अशांनाच हा अधिनियम लागू आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. हा अधिनियम मातृत्व लाभ आणि इतर लाभ प्रदान करतो, तर डी इथं बरोबर आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, तर आपल्याला काय विचारलेलं, अयोग्य विधान विचारलेलं आहे, तर बी सी अयोग्य आहे, पर्याय क्रमांक 4. जोड्या जुळवायच्या आहे आपल्याला, वेगवेगळ्या योजना आणि त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहे. तर इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम 1978 आहे. ग्रामीण भूमी रोजगार हमी योजना जी आहे ती 1983 ची आहे मित्रांनो. जवाहर रोजगार योजना 1989 ची आहे आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001 ची आहे. मी दरवर्षी इकोचा बूस्टर डोस घेत होतो, यावर्षी घेणं झालं नाही, पण मागच्या वर्षीचा बूस्टर डोस बघा, त्यामध्ये या योजनांचा अशाच प्रकारे कालावधी आपण दिलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. खालील विधाने विचारात घ्या. 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च उत्पन्न असलेल्या देशामध्ये कोल आणि हुअर प्रतिमानाने लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा संबंध जोडला. तर कोल आणि हुअर हे लोकसंख्या वाढीच्या प्रतिमान त्यांनी मांडलेलं आहे. आणि 1950च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये उच्च उत्पन्न नाही, निम्न म्हणजे कमी उत्पन्न असलेले जे देश आहे, निम्न उत्पन्न असलेले जे देश आहे, तर त्या देशांचा उत्पन्न विचारात घेऊन यांनी लोकसंख्या सिद्धांत मांडलेला आहे. 1950च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये निम्न उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोल आणि हुअर प्रतिमानाने लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा संबंध जोडला, म्हणून हे चुकीचं आहे. आणि कोल आणि हुअर प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखाली GNP अधिक वेगाने वाढेल. तर एखाद्या देशाचं उत्पन्न जे आहे तर त्या देशामध्ये प्रजनन क्षमता जर जास्त असेल तर वाढेल, असं कोल आणि हुअर इथं म्हणताय, असं या स्टेटमेंटमध्ये दिलेलं, हे पण चुकीचं आहे. कोल आणि हुअर काय म्हणतात, एखाद्या देशामध्ये प्रजनन दर अधिक असेल तर तिथे लहान मुलांची संख्या खूप जास्त राहील आणि लहान मुलं डिपेंड असतात मोठ्यांवर, त्यामुळं उत्पन्न वाढण्याच्या ऐवजी लोकांची बचत कमी होईल आणि उत्पन्न जे आहे ते कमी होईल. तर इथं आपल्याला उत्तर द्यावं लागेल वरीलपैकी कोणतंही नाही. योग्य विधान जे आहे ते कोणतंही नाही, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते जमिनीच्या उपविभागणी आणि तुकडे होण्याचे तोटे आहे. जमिनीचे तोटे तुकडे दिवसेंदिवस होत चाललेले आहे. आणि मग त्याचे तोटे काय आहे, तर आपण जर बघितलं तर प्रचंड बेरोजगारी आपल्याला बघायला मिळते. छोटी जमीन असेल तर तिथं प्रचंड बेरोजगारी बघायला मिळते, हा मेन तोटा आपण सांगू शकतो. त्यामुळं हा ऑप्शन बाद झाला. जमीन व्यवस्थापन सोपे करणं. आता जमीन व्यवस्थापन सोपे करण्यासाठी सोपे होणं हा एक फायदा आहे, हा तोटा नाहीये, हा एक फायदा सांगता येईल. जमीन छोटी छोटी होण्याचे तोटे आपल्याला विचारलेले आहे, फायदे नाही. त्यामुळे सी जो आहे तो यामध्ये येणार नाही. सी जी तेला पर्याय बाद करा, हा पण पर्याय बाद होणार. पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. तर जमिनीचे तुकडे होण्याचे तोटे की प्रचंड बेरोजगारी, कमी उत्पादकता आणि जमिनीची नासाडी. जमिनीची नासाडी कंटिन्यू जमिनीमध्ये तुमच्या बांध पडत जाणार, ठीक आहे. तर तिथं ती जमीन जी आहे ती कमी कमी होत जाणार, जेवढी पाहिजे त्यापेक्षा कंटिन्यू बांध पडत गेल्यामुळे त्यामध्ये जमीन जी आहे तर तिची नासाडी होणार. उत्पादकता जी आहे तर ती सुद्धा कमी होऊन जाते, कारण वारंवार पिकं जी आहे ती जास्तीत जास्त पिकं घेण्याचा प्रयत्न केला जातो एका जमिनीत. सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने 2 प्रमुख प्रकारामध्ये विभागल्या जातात. खालीलपैकी कोणते पर्याय ते वर्ग सर्वाधिक अचूकपणे दर्शवतात. तर सामाजिक सुरक्षा उपाययोजनेचे 2 प्रमुख प्रकार आहे, सामाजिक विमा आणि सामाजिक सहाय्य. AC आपलं उत्तर असणार आहे. हा एक सोपा प्रश्न म्हणता येईल. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टांच्या संदर्भात खालील विधानाचा विचार करा. मुलींच्या विवाहास विलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे. विवाह 18 वर्षापेक्षा कमी वयात न होता 20 वर्षापर्यंत मुलीला विवाह करण्यास प्रवृत्त करावे, असं होतं त्यामध्ये, 21 नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. 2030 पर्यंत नाही, 2045 पर्यंत लोकसंख्या काय करायची आहे, स्थिर करायची आहे. हे आपलं दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. तर बी पण इथं चुकीचं आहे. ए आणि बी दोन्ही विधानं कशी आहेत, चुकी.
आपल्याला काय विचारलं, चुकीचीच विधानं विचारलेली. पुढील प्रश्न आहे, अन्न सुरक्षा कायदा 2013च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचं वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. आताच आपण इकॉनॉमीचं मॅरेथॉन सेशन घेतलं होतं, त्यामध्ये कव्हर केलं होतं आपण हे. राज्य अन्न आयोगास 2013च्या या कायद्याचे निरीक्षण, पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहे. हे सुद्धा बरोबर आहे. इथं दोन्ही विधानं कशी बरोबर आहे. स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण 2007 नुसार स्वैच्छिक संस्थान वैशिष्ट्याबाबत खालील विधान विचारात घ्या. स्वैच्छिक संस्था काय असतात? लोक पुढाकार घेऊन आपल्या संस्था स्थापन करतात, आपल्या उद्दिष्टांसाठी काम करतात. या संस्थांचा उद्देश कोणताही नफा मिळवणं नसतं. जर पैसे आले तर त्याचा उद्देश जो आहे, तर त्यांचं जे उद्दिष्ट असतं त्यासाठी त्याचा उद्देश केला, तो पैसे वाटून वगैरे घेतले जात नाही. फॉर एक्झाम्पल, लोकांनी संस्था स्थापन केली की शिक्षणाचा प्रसार करायचा, तर मग लोक काय करतात, शिक्षणाच्या प्रसारासाठी त्या संस्थेवर काम करतात. जर लोकांनी त्यांना देणगी दिली तर शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्या देणगीचा वापर करतात, स्वतः ती देणगी घेत नाही. या संस्थांवर लोकांचं नियंत्रण असतं, कारण लोकांच्या पुढाकाराने या संस्था स्थापन झालेल्या असतात, सरकारचं नियंत्रण नसतं. मग आपण आता गोष्टी बघूया. या संस्था खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र असतात. बरोबर आहे. या संस्थांनी निर्माण केलेला नफा त्यांच्या मालकांना किंवा संचालकांना परत केला जात नाही. बरोबर आहे. तो उद्दिष्टासाठी वापरला जातो. या संस्था स्वयंशासित असतात, त्यांचे नियंत्रण सरकारद्वारे केले जात नाही. इथं सरकारद्वारे केले जाते असं म्हटलेले, तर त्यांचं नियंत्रण सरकारद्वारे केलं जात नाही. या संस्थांना विशिष्ट ध्येय उद्दिष्ट असलेल्या नोंदणीकृत संस्था किंवा अनौपचारिक गट असू शकतात. या संस्था विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्ट असलेल्या नोंदणीकृत संस्था किंवा औपचारिक गट असू शकतात. तर बरोबर आहे. इथं फक्त सी चुकीचं आहे. मग सी चुकीचं आहे तर सी काढा. पर्याय क्रमांक 3 आपलं इथे उत्तर येणार आहे. पुढील विधानांचा विचार करा. 1 मार्च 2026 रोजीच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या 12.93 कोटी. बरोबर आहे. त्या कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. तर महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्या जवळपास 44 ते 45% आहे या 2026 रिपोर्टनुसार. आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या आपण जर बघितलं 55 ते 56% आसपास आहे. म्हणजे ग्रामीण लोकसंख्येपेक्षा नागरी लोकसंख्या अधिक नाहीये. तर विधान 1 बरोबर आहे, पण विधान 2 जे आहे ते चुकीचं आहे. विधान 1 बरोबर आहे, विधान 2 चुकीचं आहे. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. एकूण भांडवली साठा जो आहे, आपण जर बघितलं तर जो कॅपिटल स्टॉक असतो, तर त्याविषयी प्रश्न आहे. डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांनी मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल यांचा समावेश केलेला आहे. तर एकूण भांडवली साठ्यामध्ये 2 शास्त्रज्ञ डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांनी मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवलाचा समावेश एकूण भांडवली साठ्यामध्ये केलेले आहेत. बरोबर आहे. डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांच्या मते शाश्वत विकासाचा अर्थ असा आहे की विकास प्रक्रियेत मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल कमी होते. तर हे विधान चुकीचं आहे. शाश्वत विकासाचा अर्थ त्यांनी असा मांडलेला आहे, या दोघांनी, पियर्स आणि वॉरफोर्ड यांनी, की त्यांचं म्हणणं आहे की जे काही भांडवल आहे ते शाश्वत विकास होत असताना स्थिर राहतं किंवा त्यामध्ये वाढ होते, ते कमी होत नाही. आपलं उत्तर असणार केवळ ए बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, तेंडुलकर समितीच्या अंदाजानुसार 2004-05 मध्ये डॅडॅश ग्रामीण लोकसंख्या व डॅडॅश शहरी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होतील. तर 41% आणि 25% हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण इकोचे इथं प्रश्नचा अनालिसिस केलेला आहे. तुम्हाला नेक्स्ट लेक्चरसाठी, पुढील लेक्चरसाठी आपलं टेलिग्राम ग्रुप, विशिष्ट माहितीसाठी आपलं अभ्यास मित्राचं इंस्टाग्राम पेज आणि अभ्यास मित्राचं ॲप क्वालिटी आणि कमी फीजमध्ये बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही इथं डाउनलोड करू शकता. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.